नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. राज्यातील बऱ्याचशा भागात पावसाला सुरुवात झाली. राज्यातील हवामान आता बदल जाणवत आहेत. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मराठवाड्यासोबतच पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात ही हवामान खात्याने आली आहे. तसंच यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसंच पाहिलं तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये काल राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. आजही अनेक भागात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आणि यासोबतच अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला. त्यामध्ये पाहिलं सोबतच विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा अलर्ट देण्यात आला. कर्नाटकापासून ते मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. आपण पाहिलं तर धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विशेषतः विजांच्या कडकडाटासह आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील इतरही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांची तारांबळ उडाली. त्यामध्येच आजही पावसाचा इशारा देण्यात आला. पुढील 2 दिवस पाऊस कायम राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळीचा मोठा फटका बसला. तसेच माजलगाव तालुक्यात देखील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. तर ही माहिती इतरत्र शेतकऱ्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेसवर ऑलवर क्लिक करा. धन्यवाद.